आतापर्यंत ही संपत्ती पुण्यात आढळून येत होती, मात्र आता सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मिक कराड याने कोट्यावधी रुपयांची संपत्ती आपली दुसरी पत्नी अर्थात ज्योती मंगल जाधव हिच्या नावानं खरेदी केल्याचं समोर येत आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक्स वरती पोस्ट करत ही माहिती समोर आणलेली होती की ज्योती मंगल जाधव हिच्या नावानं बार्शी तालुक्यात काही जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत। याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न एबीपी माझानं ज्यावेळेस केला त्यावेळेस ही कागदपत्र आपल्या समोर आलेली आहेत। बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावातली ही जमीन आहे। गट क्रमांक 504 मधले उपविभाग 1, 2, 3, 4 असे हे 4 गट आहेत, ज्याचं क्षेत्रफळ साधारणतः एकूण 35 एकर इतका आहे। आणि या 35 एकर जमीन जी आहे ती एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावानं होती आणि या चारही जमिनी जी आहेत ती ज्योती मंगल जाधव हिने खरेदी केलेल्या आहेत। खरं तर पुण्यामध्ये जी कागदपत्र ज्योती मंगल जाधव हिने सादर केलेली होती त्याच कागदपत्रांचा वापर देखील बार्शीतल्या जमिनी खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं पुण्यात ज्या महिलेच्या नावानं अर्थात ज्योती मंगल जाधवच्या नावानं संपत्ती खरेदी करण्यात आलेली आहे त्याच महिलेच्या नावानं सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या या शेंद्री गावात जवळपास 35 एकर जमीन खरेदी केल्याचं आपल्या समोर येत आहे। या जमिनीचं बाजार मूल्य आपण जर बघितलं साधारणतः 1.5 कोटी रुपयांपर्यंत या जमिनींचं बाजार मूल्य असल्याची माहिती आपल्याला मिळते। खरं तर पुण्यामध्ये जी जमिनी खरेदी करण्यात आल्या त्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आलेल्या होत्या, तर हडपसरच्या MNR